गोव्यातल्या अनेक घरात सध्या श्रावणानिमित्तानं अत्यंत रुचकर असलेल्या निरफणसाचे कापे बनतात। निरफणसापासून तळलेली कापे, कटलेट्स आणि सोबत काही जण मस्त भाजीही बनवतात। आज आपण श्रावणानिमित्तानं निरफणसाचे कापे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनतात ते पाहूयात। नमस्कार, मी वैशाली सावेकर। नमस्कार, मी भारती पवार। आपण आज निरफणसाचे कापे बनवणार आहात। पण श्रावणमध्ये गोव्यामध्ये तर व्हेजमध्ये निरफणसाचे, बटाट्याचे आणि वांग्याचे कापे बनवून खातात। पहिल्यांदा त्यासाठीचं आपण साहित्य पाहूयात। निरफणसाला लागणारं साहित्य: निरफणस, रवा फ्राय करण्यासाठी, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, मीठ आणि फ्राय करायला तेल। आता आम्ही निरफणस घेणार, त्याला चीक असतो ना, म्हणून मी थोडं तेल लावते। पहिल्यांदा निरफणस स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर त्याचे काप करून घेऊया। तसंच निरफणसाची जी वरून साल असते तीही आपण काढून घेऊया। जसं हे कट केल्यावर लगेच पाण्यात टाकायचं, नाहीतर काळं पडणार। कारण का जसं वांगा आपण कट केलं की काळं पडतं, किंवा ॲपल, तशा प्रकारे हे पण काळं पडतं। आणि निरफणसाच्या एवढे साईज बारीक करायची आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचं। कापे करत असतानाच ती मिठाच्या पाण्यात साधारण 10 मिनिटं आपण घालून ठेवू। हे स्वच्छ धुवायचं। त्यानंतर हे काप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पाण्यामध्ये मीठ टाकला होता, त्यामुळे ह्याला थोडा खारापणा असणारच। पण आता आपण थोडंसं बघूनच प्रमाण टाकायचं। 2 तिखट प्रकार आहेत, एक थोडा जास्त स्पायसी आहे आणि एक साधा आहे। तुम्हाला जसा तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता। असं सामान मिक्स करून घेऊ। नंतर या मिश्रणात आपण कापे व्यवस्थित घोळून घेऊ, जेणेकरून हे मिश्रण पूर्ण कापांना लागेल। आता आपण निरफणसासाठी वरती लावणार कोटिंग तयार करूया। हे तांदळाचं पीठ आहे। निरफणस थोडेसे क्रिस्पी म्हणजे कुरकुरीतपणा येण्यासाठी ती 2 चम्मच घालतो। लगेच दुसऱ्या बाजूला कढईत हे काप शालो फ्राय करून घेऊ। तवा चांगला पण टाकू द्यायचा। तळण्यासाठी जेवढं आपल्याला तेल लागतं तेवढं घ्यायचं। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। आता आम्ही त्याला रवा लावणार। ओके, असं जास्त असं डीप करायचं, पडणार नाही। जेवढे आपल्या कढईत येतील तेवढे आपण काप टाकू शकतो। झाकण ठेवून 2-3 मिनिटं ठेवायची। आता आपण उलट्या साईडने पण भाजून घ्यायचं। दोन्ही साईड चांगल्या भाजल्या पाहिजेत। जेवढं चांगलं भाजेल तेवढा कुरकुरीतपणा पण येतो आणि खायला पण टेस्टी लागतात त्या। दुसरी बाजू शिजण्यासाठी झाकण लावून 1-2-3 मिनिटं ठेवायची। शिजेल तसा त्याचा वास खूप खमंग येतो। ऑलमोस्ट 2 मिनिट झाले आहे। आता आपण काढून बघूया कितपत शिजले हे बघूया। चमच्याने थोडंसं प्रेस करून बघायचं की शिजले। अजून थोडा टाइम आहे, थोडा जास्त आहे। थोडं चमच्याने हे दाबून बघायचं की कितपत शिजलं आहे। गॅस थोडी स्लो ठेवायची,
नाही तर ते करपणार जास्त मोठा असेल. फ्राय होणार नाही ना. खमंग वास सुटला आहे. त्याच्याबरोबर गरम गरम भात, कढी किंवा डाळ आणि मस्तपैकी कुरकुरीत कापे खूप सुंदर लागतं. आता ऑलमोस्ट झालं आहे. आता काढूया. प्लेटवर तुम्ही पहिल्यांदा हे टिश्यू पेपर घालायचे, तेल ॲब्झॉर्ब होणार. आपण सजावटीसाठी थोडी वरती कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता. खाण्यासाठी आपले कापे आता तयार झाले आहेत. याचा आनंद आणि आस्वाद घेऊ आपण. अशा पद्धतीनं आपले हे निरफणसाचे काप तयार आहेत. आपण ही निरफणसाची कापं बनवली आहेत. तशाच प्रकारे आपण वांग्याचे काप, बटाट्याचे काप बनवू शकता. आणि तुम्हाला हे निरफणसाचे काप कसे वाटले हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा.